सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. गोपीचंद पडळकर यांची महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी निवड. राजाराम चमकेरी यांच्याकडून शुभेच्छा. जत तालुक्याचे विकासपुत्र आमदार गोपीचंद पडळकर यांची महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य पातळीवरील ही महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने जत तालुक्याच्या राजकीय वजनात भर पडल्याची भावना व्यक्त होत आहे. या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असताना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते राजाराम एस चमकेरी यांनीही पडळकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. राजाराम चमकेरी म्हणाले, गोपीचंद पडळकर यांचे नेतृत्व तळागाळातील जनतेशी जोडलेले आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे ग्रामीण भागातील प्रश्नांना न्याय मिळाला आहे. प्रदेश उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून ते राज्याच्या विकासात अधिक प्रभावी भूमिका बजावतील असा विश्वास आहे. कार्यकर्त्यांकडून जल्लोष. निवडीची बातमी समजताच जत तालुक्यात फटाके फोडून मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विकासाचा संकल्प. प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारताना पडळकर यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. त्यांच्या या निवडीमुळे आगामी काळात जत तालुका व सांगली जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.